माहिती तुमच्या सर्वांच्या समोर या ठिकाणी दिलेलीच आहे. मागच्या 6 तारखेला आपण सर्वांनी त्यामध्ये रितसर पोलीस स्टेशनची परमिशन घेऊन आपण टॉप बँड इंडियाच्या समोर एक पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो. उत्तर पोलीस स्टेशनचे काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांना आपण रितसर लेटर देऊन त्या ठिकाणी कंपनीबरोबर 3 पत्र व्यवहार करून आपण कंपनी उत्तर देत नाही म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि आपणा सर्वांच्या पत्रकार परिषदेला त्या ठिकाणी यश आलं. त्यानंतर MIDC आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून 1,24,00,000 रुपयाचं बिल त्या ठिकाणी कंपनीला MIDCने बजावलं. खरं तर ही सर्व प्रक्रिया होत असताना आम्हाला या प्रक्रियेमध्ये कुठेही नव्हते. एक जिल्हा परिषद सदस्य आणि एक माझ्या भागाचा प्रश्न म्हणून तो प्रश्न मी त्या ठिकाणी उचलला आणि त्यामध्ये तालुक्याचे विद्यमान आमदार त्यांनी खऱ्या अर्थाने एक पत्र CM ऑफिस, कमिशनर ऑफिस आणि MIDC सगळीकडे त्या ठिकाणी पाठवलं. त्यामध्ये त्यांनी पत्र पाठवण्याला आमचं कुठलाही विरोध त्या ठिकाणी नव्हता, परंतु त्या पत्रामध्ये ते पत्र मी तुम्हाला देतो. त्यांनी ज्या पद्धतीने ग्रामसेवकांचा, अण्णांचा आणि माझा उल्लेख केला आहे, अण्णांचं सिंडिकेट म्हणून त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला आणि खाली त्या ठिकाणी मी माझ्या पदाचा चुकीचा गैरवापर करतो आहे असंही त्या ठिकाणी उल्लेख केला. माझं आमदार साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे, मागच्या 4.5 महिन्यामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर एकाही कंपनीच्या गेटवर जर मी चुकीच्या पद्धतीने गैरवर्तन केलं असेल, एकाही कंपनीमध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर वागलो असेल, जनतेच्या समोर येऊन त्या ठिकाणी मी राजीनामा देईन. परंतु हा प्रश्न कुठला होता आणि त्यांनी कुठल्या स्तराला नेला. माझ्याकडे एक 4/5/2026 रोजी दिलेलं लेटर आहे. मी COना त्या ठिकाणी लेटर दिलं आणि त्यामध्ये विचारलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधा MIDC जी देते त्या पायाभूत सुविधाची माहिती तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी द्यावी. प्रलंबित शेतकऱ्यांचे भूसंपादन केलं, त्यांचा परताव्याचा विषय आहे, त्याच्यावरती उत्तर द्यावं आणि आमच्या नागरिकांच्या ज्या अडीअडचणी तुम्ही ट्रॅफिकच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात त्याच्यावरती उत्तर मागण्यासाठी. आणि 4था प्रश्न महत्त्वाचा होता, त्यामध्ये जो काही MIDCतील कंपन्या टॅक्स बुडवतात आणि ज्यांचं अनधिकृत बांधकाम आहे याच्यावरती MIDCची नियमावली काय आहे, PMRDची नियमावली काय आहे ह्याच्यावरती उत्तर द्यावं. आणि त्याच प्रश्नाला, माझ्या लेटरला त्या ठिकाणी गजानन पाटील साहेबांनी त्या ठिकाणी MIDCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, चिंचोड ऑफिस, त्यानंतर PMRDचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ह्या सगळ्यांना पत्र काढलं आणि एक मीटिंग त्या ठिकाणी 12 तारखेला आयोजित केली गेली. आमदार साहेबांना ती मीटिंग दाखवली नाही म्हणून त्यांनी आपल्याकडं 11 तारखेला एक सगळ्या ग्रामसेवकांना बोलून पंचायत समिती या ठिकाणी परस्पर लेटर काढलं आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवलं. परंतु त्यांना 12 तारखेला या ठिकाणी बोलवलं, परंतु CO साहेबांचं लेटर होतं त्यामुळे सर्व ग्रामसेवक पुणे जिल्हा परिषदला उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी एक चांगला नियम झाला की PMRD आणि MIDC ज्या दिवशी कंप्लिशन घेतलं जाईल त्याच्या 8 दिवसानंतर ग्रामपंचायतला त्या ठिकाणी ते कंप्लिशन देईल आणि त्या ठिकाणी त्या ग्रामपंचायत MIDCला त्याचा टॅक्स त्या ठिकाणी लावतील. त्याच्या माध्यमातून MIDCच्या आणि PMRDच्या माध्यमातून मागच्या 1 महिन्यामध्ये 198 नोंदी त्या ठिकाणी वाढल्या. त्यामध्ये फक्त माझ्या जिल्हा परिषद गटामधील नाही तर त्यामध्ये चिमरी असेल, मरका असेल, या सर्व ठिकाणच्या नोंदी अशा 200 नोंदी वाढल्या आणि आत्ताही ग्रामपंचायतच्या दप्तरी 200 नोंदी अजून व्हायच्या बाकी आहेत. अशा 400 नोंदीचा जो टॅक्स आहे तो टॅक्स त्या ठिकाणी ग्रामपंचायतला वाढला. आमदार साहेबांना इतकी माहिती नाही की तो टॅक्स जिल्हा परिषद सदस्याच्या घरी जात नाही, तो एका ग्रामपंचायतला त्या ठिकाणी भेटतो आणि निम्मा टॅक्स त्या ठिकाणी MIDCला भेटतो. खरं तर या सर्व गोष्टी करत असताना द्वेष किती असावा किंवा राजकीय द्वेष किती असावा त्यांनी त्या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली ही अतिशय चुकीची आहे म्हणून तुम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं. खरं तर माझा एक निव्वळ आमदार साहेबांना प्रश्न आहे की जितका टॅक्स टॉप बँड इंडियाने बुडवला होता 1 कोटी सरासरी 42 लाख रुपये, तेवढंही तुम्ही आत्तापर्यंत विकास कामंही माझ्या परिसरामध्ये दिली नाही. तुम्ही विकास कामांवरती बोलावं एवढीच माझी विनंती आहे. आत्तापर्यंत खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीचा जो टॅक्स बुडत होता तो निश्चित नक्कीच कोणाच्या तरी घरी जात असावा म्हणून त्यांची तळपायाची आग मस्तकाला गेली असेल असं मला वाटतं. आणि खरं तर अण्णांनी मगाशी सांगितलं MIDCमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून तुमची कोण लोक फिरतात ही जर उद्याच्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जर बाहेर आणलं तर निश्चित तुमच्या सिंडिकेटला काय नाव द्यावं हे खरं तर तालुक्याला प्रश्न पडत. मला आज तुम्हाला हे सर्व प्रश्न विचारायचे नाही, परंतु ह्याच्यातून हा जो टॅक्स वाढला ह्या टॅक्समधून माझ्या ग्रामपंचायतचा फायदा आला
माझ्या 11 गावचा फायदा आला. खराबवाडी मागच्या बऱ्याचशा कालावधीमध्ये त्या ठिकाणी कचऱ्याच्या प्रश्नावरती त्या ठिकाणी प्रलंबित आहे. अख्खं गाव धुराखाली आहे. तुम्ही ह्या शब्दावरती किंवा ह्या प्रश्नावरती प्रशब्दसुद्धा बोलले नाही. माझी विनंती आहे, तुम्ही विकासावरती बोला. तुम्ही अण्णांवरती आमच्यावरती टीका करायचं सोडून द्या. कंपन्यांची पाठराखण करायचं सोडून द्या. तुम्ही 15 वित्त आयोगाचे ग्रामपंचायतला पैसे किती येतात आणि त्या गावामध्ये लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या किती आहे ह्याचा विचार करा आणि भागाच्या विकासावरती त्या ठिकाणी बोला, एवढीच विनंती आहे. जे काही तुम्ही वर्तमानपत्र सीएम ऑफिसला पाठवले आणि त्याच्यामध्ये जे काही तक्रार केली, तर तुम्ही सिंडिकेट चालवत आहे का? तुम्ही आता सदस्य आहेत की त्याचं, आणि तुम्ही तुमच्यावर 2008 माझ्यावर गेलं आहे, त्यांच्यावर नाही. हा ठीक आहे, त्यांच्यावर आणि तुमच्यावर पण गुन्हा दाखल आहे असं बोलले जाते. आम्ही जे प्रतिज्ञापत्र आता जिल्हा परिषदच्या माध्यमातून दिलं ते प्रतिज्ञापत्र नक्कीच खरं असेल. त्यामध्ये माझ्यावरती कुठलाही एकही गुन्हा दाखल नाही आहे आणि असे निव्वळ आरोप करण्यापेक्षा तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होता. टॉप बँड इंडियाच्या गेटच्या आतमध्ये सुद्धा आपण टॅक्स मागायला गेलो नाही. अशा गोष्टी करण्यासाठी रितसर ग्रामपंचायतने 3 लेटर दिले आणि MIDCने त्यांना बिल बसवलं. त्याच्यामुळे मला वाटत नाही हा कुठल्या ह्याला तथ्य आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या नोंदीचा विषय आता निघाला आहे. आता इथून मागं त्याच्या नोंदींबाबत कोणी बोललं नव्हतं का? ह्याच्यावरती जे मला निदर्शनात आलं ते मी समोर मांडलं आणि मला असं वाटतं ज्या BCC आल्यात त्या सगळ्या 2 वर्षे 3 वर्ष 4 वर्षाच्या कालावधीमध्ये पेंडिंग होत्या. त्यामुळे याच्यावरती कुठंतरी कम्युनिकेशन गॅप होतं आणि हा प्रशासनाचा महसूल वाढावा म्हणून मी मांडलेला प्रश्न होता. हा काय स्थानिक आमदारावरती टीका टिप्पणी केलेला प्रश्नच नव्हता. हा त्यांनी बळाने अंगावर ओढून घेतला. चुकीच्या पद्धतीने अण्णांवरती सिंडिकेट म्हणून शब्द वापरला. आमचा विरोध ह्याला आहे आणि हा रेव्हेन्यू जो वाढतो आमदार साहेबांचा, मला असं वाटतं अभ्यास कमी असावा. हा रेव्हेन्यू हा महसूलला वाढला, हा ग्रामपंचायतला वाढला आणि MIDCला वाढला. तर स्थानिक आमदार, स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांचा प्रश्नच नव्हता. नाही, आमचं म्हणणं असं आहे की आता समजा 15 वर्ष आमदार होते आणि शिवकुटे पाटील सुद्धा तेवढंच कार्यकाळ आहे त्यांचा. त्या लोकांनी नेते म्हणून किंवा त्या भागाचं प्रतिनिधित्व करताना ग्रामपंचायतीचा कुठेतरी लाभ व्हावा म्हणून कंपन्यांना इथून मला ते लागू केलं जाईल. मुळामध्ये कायदा आहे की त्या कंपनीनं प्लेन चेकिंग करून घ्यायचं, कंप्लिशन घ्यायचं आणि ग्रामपंचायतीकडे रिसर नोंद करायची. आता बऱ्याच कंपन्यांनी आमचं काम अपुरं आहे किंवा आम्ही अजून कंपनी चालूच केली नाही अशा बेसिसखाली ते कर भरला नाही. अर्थात ही जबाबदारी जी आहे ही जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि राज्य शासनाची आहे. याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा तसा संबंध येत नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की नागरी सुविधांची चणचण भासू लागली किंवा नागरी सुविधांच्या कमी पडू लागल्या आणि त्यावेळेला ह्या नागरी सुविधा ग्रामपंचायतीला देणं शक्य नाही आणि त्याच्यातनं मग सुरू झालं की आपण जेवढे पैसे येतो तेवढे नागरी सुविधामध्ये जातात, विकासाची कामं करता येत नाही आणि मग ह्या सगळ्या कंपन्या ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी कर भरतात का याची चाचपणी केल्यानंतर लक्षामध्ये आलं की त्यांनी नोंदणी केलेली जी कंपनीची जागा आहे त्याच्यापेक्षा जास्त जागा त्यांनी त्या ठिकाणी वापरलेली आहे किंवा शेड वापरलेली आहे, इमारत जास्त मोठ्या बांधलेल्या आहेत आणि त्याचा जर मिळाला तर कंपनी तुमच्या ग्रामपंचायत अडचणी सुटते. आणि त्याच्या अगोदरसुद्धा अशा प्रकारचे ज्या वेळेला प्रश्न निर्माण झाले किंवा ज्यावेळेला डेव्हलपमेंट असतात तर फारसं कोणी लक्ष देत नाही आणि त्यावेळेला एवढी नागरी वस्तीसुद्धा नव्हती आणि कंपन्यांची जी वाढ झाली ती अलीकडच्या कालखंडामध्ये झाली. त्याचं कारण ज्यावेळेला जागा महाग झाली आणि जागा महाग झाल्यानंतर मग त्यांनी सगळे नियम बाजूला ठेवले आणि कंपन्याचा विस्तार केला. हीच गोष्ट सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यामध्ये शासनाच्या निदर्शनं आणून दिली की क्लीन चेकिंग असेल, त्याचं कंप्लिशन असेल, त्याच्यानंतर किती कंपन्या वाढल्या त्याचा महसूल बोलतो आहे आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं ती वाचा फुटलेली आहे. हां, हे आत्ता 4 महिन्यापूर्वी त्याचा प्रचंड वाद निर्माण झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोरियन कंपनीच्या संदर्भामध्ये त्यांनी तो विषय काढला होता किंवा यांनी क्लीन चेकिंग एवढंच घेतलेलं आहे, एवढंच यांचं हे आहे आणि तो PMRDला त्यांनी ते PMRD यादीमध्ये येतं ते त्यांनी सगळं सांगितलेलं आहे. हे आत्ता अलीकडच्या काळामध्ये हा प्रश्न जसं कंपन्यांना जागा कमी पडू लागली तसा कंपनीचा अनाधिकृत बांधकाम वाढल्या. आता सब्जेक्ट असं आहे त्यांनी मेल किती तारखेला केलं, कारण CM ऑफिसला
दररोज हजारो मेल येतात, त्याच्या मेलनंतर तुम्हाला रिप्लाय आला आहे का? म्हणजे तुमचं जर मी मीटिंग लावली 4-5ला. प्रथम माझं लेटर 4-5चं जे जिल्हा परिषदला दिलं, त्याच्यामध्ये त्यांनी मेल केली 7 मेला दुपारी 12:55 त्यांनी मेल माझ्या बाबतीत त्यांनी केली. ठीक आहे, मला काय, मी तो प्रश्न उपस्थित केला. त्यांनी अण्णांचं नाव का घेतलं? अण्णा कुठल्याही मिटिंगला नव्हते. त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामसेवकांवरती इतक्या वाईट पद्धतीने ताशेरे ओढले. ग्रामसेवक हा ग्रामव्यवस्था चालवणारा एक शासकीय माणूस आहे. तो ग्रामपंचायतच्या व्यवस्थेसाठी पैसे वाढवण्यासाठी प्रयत्न करतो. मग ज्यावेळेस आपण गावातला एखादा माणूस जर पाणीपट्टी भरत नाही, तुम्ही त्याचं पाणी कट करता, तुम्ही त्याचं वाढीव बांधकाम पाडता. इंडस्ट्री ज्या पद्धतीने वाढली, इंडस्ट्रीने अनधिकृत बांधकाम केलं, ह्याच्यावरती उपाययोजना काय म्हणून आम्ही मिटिंग लावली. त्याच्यामध्ये आम्ही वैयक्तिक कोणाचे हेवेदेवे काढलेच नव्हते. त्याच्यामध्ये त्यांनी हा मेल केला 7 तारखेला मेल केला. आपली तक्रार शासनाकडे आहे, नाही आपली तक्रार जिल्हा परिषदेकडे आहे. आणि आमची तक्रार ही जिल्हा परिषदला आहे. आमची तक्रार कंपनीच्या विरोधात नाही. कंपनीच्या विरोधात नाहीच आहे. आणि ह्याच्यावरती हा मेल मला आमच्या जिल्हा परिषदमधनं मिळाला. अजून CM ऑफिसवरनं किंवा CM ऑफिसवरून विचारणा झाली का? नाही, अजून CM ऑफिसवरनं मला अजून विचारणा झाली. कारण कसं आहे माहिती आहे का, CM ऑफिस जर इमर्जन्सी असेल तर 24 आवर्समध्ये त्याबाबत विचारणा किंवा त्या भागाला लगेच विभागाला लगेच हे करतो, सूचना करतो. हे मुख्यमंत्री साहेबांना माहिती आहे की हे त्यांनी ज्या पद्धतीने अति गंभीर, अति तात्काळ म्हणून मेल केला, त्यांनाही कळतं कुठल्या गोष्टींना किती व्हॅल्युएशन दिले पाहिजे, किती नाही दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये तुमच्या बौद्धिकता, तुमची विचारधारणा ही लक्षात येते. ह्याच्यामध्ये आमची भांडणं होती MIDCC, आमची भांडणं होती ग्रामविकासचा टॅक्स वाढवण्यासाठी. आमची वैयक्तिक कोणाशी हा वैयक्तिक वाद नव्हता. हा त्यांनी वैयक्तिक वाद काढला, वैयक्तिक त्याच्यावरती टीका टिप्पणी केली. वैयक्तिक वादासाठी आपल्याला राजकीय व्यासपीठ आहे. कंपनी जरी साहेबांनी जो मेल एक गोष्ट दिलाय, त्या मेलमध्ये ग्रामपंचायतीचं उत्पन्न वाढते म्हणून तुम्ही प्रयत्न करताय, त्याला विरोध केलाय का ते? होय, काय विरोध आहे? त्याच्यामध्ये त्यांचा धडधडीत उल्लेख आहे की याच्यामुळे MIDCमध्ये दहशत वाढती, कंपन्या इथनं बाहेर चालल्यात. परंतु त्यांच्या हे लक्षात येत नाही की ज्या कंपन्या आपल्याकडे 10-10 वर्ष, 5-5 वर्ष आल्या, त्या टॅक्स काय भरत नाही. त्याच्यामध्ये अडचणी काय मुळामध्ये त्याच्यावरती. कायदा सर्वांकरता सारखा आहे. MIDC करता वेगळा कायदा आहे किंवा कंपनी करता वेगळा कायदा आहे. ते रोजगार सरकारला लोकांना उपलब्ध करून देतात म्हणून वेगळा कायदा, असं काही नाही. कायदे सारखेच आहे. कायद्याचं पालन सर्वसामान्य माणसाने केलं नाही तर त्याच्याविरुद्ध कायद्याचा भडका उगारला जातो. पण कंपन्यांना का नाही? आमच्या कंपनीच्या विरुद्ध कुठलीच तक्रार नाही. आणि अशी एखाद्या कंपनीची हे वाढवली किंवा त्यांना टॅक्स भरावा लागला म्हणून कुठली कंपनी गेली एवढं तरी त्यांनी उदाहरण द्यावं ना. आणि इथं जर ते म्हणत असतील तर दहशत आहे. दिलीप मोहिते किंवा गणेश बोत्रे कुठल्या कंपनीत जाऊन काम मागितलं आणि दहशत केली याचं उदाहरण द्यावं न्यायचं. आणि हे किती कंपन्यांमध्ये काम मागायला गेले, किती ठिकाणी दहशत केली, हे सुद्धा आम्ही सांगायला तयार आहोत ना. आज कंपन्या कुणामुळं जातात? यांच्यामुळं जातात का आमचा? मी तर आज सत्तेवर नाही आहे. आणि एका जिल्हा परिषद सदस्याला जो मर्यादा आहे तो त्यांच्या जिल्हा परिषदच्या जेवढा इलाका आहे, जेवढा हे आहे त्याच्यापुरती मर्यादित आहे. तुम्हाला तालुका आहे ना, मग तुम्ही याच्यामध्ये मार्ग काढायच्याऐवजी, सरकारचा फायदा करून द्यायच्याऐवजी तुम्ही कंपन्यांना अशा चुकीच्या पद्धतीने नेताय. हे कितपत योग्य आहे? म्हणजे चोरी करतात त्यांना म्हणायचं नाही ते चांगलं काम करतात. जे खोटं बोलतात, खोटं वागतात, त्यांच्या मागं तुम्ही जाणार, ही कुठली पद्धत? आज खेड तालुक्यामध्ये जो बोजवारा उडालेला आहे नागरी सुविधांचा, त्याला तितकंच सरकार बी जबाबदार आहे, तितकंच कंपन्या जबाबदार आहे. जर यांनी टॅक्स वेळोवेळी दिले असते तर आज हा प्रश्न निर्माण झाला नसता. आम्ही लोकांना वेळोवेळी पाणी देऊ शकत नाही, आम्ही लोकांना देण्याची व्यवस्था पुरवू शकत नाही, हे काम आहे. दुसरी गोष्ट आपल्याला माहिती आहे की सरकारचा एक कायदा आहे. जर नगरपालिका असेल आणि त्याला खेटून जर आजूबाजूची गाव वाड्या वस्त्या असतील त्याला पाणी द्यायचं, नगरपालिका असेल तर आजूबाजूच्या गावाला पाणी द्यायचं. तसंच MIDCला सुद्धा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या लोकांना रस्ते, पाणी, लाईट देण्याच्या संदर्भामधल्या सुद्धा रूल्स आहेत. मग कुठल्या MIDCने का ते फॉलोअप केले नाही? आज MIDCमध्ये काम करणारे कर्मचारी हे आजूबाजूच्या गावामध्ये राहतात, आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो आहे. आणि म्हणून तुमच्या MIDCसुद्धा काही दायित्व आहे, ते MIDCने का पार पाडलं नाही? दुसरी गोष्ट, आज MIDCचा पूर्वीचे नकाशे माझ्याकडे आहेत. पूर्वीचे
आणि त्याच्यामध्ये एवढे फेरबदल MIDCने केले आहेत, त्याच्यावर तुम्ही बरेच शब्द बोलत नाही. तिथल्या MIDC सगळ्या ओपन स्पेस खाऊन टाकल्या, तिथल्या ॲमिडी स्पेस सगळ्या काढल्या. अशा अनेक गोष्टी आहेत की जिथं पूर्वी कुठेही प्लॉट दाखवले नव्हते, तिथं आता छोटे छोटे 5-5, 10-10 गुंठ्याचे प्लॉट काढले गेले. जे लोक वर्षानुवर्ष लाईनमध्ये आहेत त्यांना सोडून दुसरे भलत्याच व्यक्तींना दिलेत. त्या विषयावर त्यांनी बोलावं. आजपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टीवर बोललेलो आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जर तुम्ही म्हणत असाल किंवा इथले कारखानदार नाराज होतील, ते दुसऱ्या राज्यामध्ये जातील, त्यांचा गैरसमज आहे, त्यांना माहिती कमी आहे. आज उलटे गुजरात, दिल्ली किंवा उत्तर प्रदेशामध्ये ज्या लोकांनी आवर्जून कंपन्या काढल्या ते सगळे लोक तिकडच्या कंपन्या बंद करून परत महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रासारखं, पुणे जिल्ह्यासारखं आणि त्यात चाकण सगळ्यात सारखं चांगलं शहर कुठलं नाही. इथं उद्योगाला पूरक अशा प्रकारचं वातावरण आहे. एखादी गोष्ट जर चुकीची घडली याचा अर्थ सगळं वाईट आहे असं काढता येत नाही. शेवटी त्याच्यामध्ये कंपन्यांच्यासुद्धा चुका आहेत. त्या चुकातली पहिली चूक मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो, ज्या कॉलिबरेशनमधल्या कंपन्या आहेत, ज्या परदेशी कंपन्या आहेत, या कंपनीने इथे MD ठेवलेले असतात आणि परदेशामध्ये युनियन भानगडी अशा काही प्रकार नसतात. आणि ते त्या MDला सांगतात आम्हाला इथे युनियन नको, भानगड नको, काय नको. मग इथला MD मध्ये स्क्रॅपचं कॉन्ट्रॅक्टर असेल ते आपल्या मर्जीतला माणसाला देतो, त्याच्यामध्ये काही चिरीमिरी काढतो, इथल्या गुंडांना हप्ते देण्याचं काम करतो, पोलिसांना हप्ते देण्याचं काम करतो. अनेक चुकीचे प्रकार ते करतात, त्याच्याकडं कुणीच लक्ष देत नाही. अशा अनेक परदेशी कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत गोष्टी चालतात. दुसरी गोष्ट, लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, इतर काही कॉन्ट्रॅक्ट असेल, याच्यामध्ये सुद्धा ते स्थानिक लोकांना काम देत नाही. बाहेरचे लोक आणतात, आपल्या मर्जीतले लोक आणतात, त्याच्यामध्ये कमिशन खातात. आता ह्या गोष्टी यांना इतके दिवस आता गेली वर्ष दीड वर्ष या सगळ्या कंपन्यामध्ये येतात. यांच्या नजरेला आलं नाही का? उलटं असं आहे की ह्या सगळ्या कंपन्या लोकांच्या नावाने, इथल्या लोकांच्या नावाने कारण नसताना आरडाओरडा करतात, आम्हाला बदनाम करण्याचं काम करतात. त्यांनी पोलीस कंप्लेंट द्यावी ना. सरकार त्यांना अनेक वेळा सांगतं की आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारची शासकीय मदत करायला तयार आहोत. का कंप्लेंट केल्या जात नाही? याच्यामध्ये कुठेतरी पाणी मुरतं आहे. याच्या तळाशी त्यांनी जावं आणि याच्यात दुसरा तिसरा काही नसून त्या कंपन्याचेच अधिकारी अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करतात.